बातमी मुंबईतल्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्यासंबंधीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट माझ्या हाती आलाय। टोरेसचा माजी सीईओ तौसिफ रियाजचा 182 पानांचा हा रिपोर्ट समोर आलाय। टोरेस घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आता तपास सुरू केलाय। घोटाळ्याचा आरोप असलेल्या कुलाबा, डोंबिवली, उमरखाडी तसंच मुंबईतल्या टोरेसच्या 3 कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली। या कारवाई दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने 2.5 ते 3 कोटी रोख रक्कम जप्त केली। या कारवाई दरम्यान पोलिसांना अनेक पासपोर्ट या कार्यालयात आणि आरोपींच्या घरी सापडलेले आहेत। सध्या ती प्रोसेस चालू आहे। कॅश मिळालेली आहे, ती एक्झॅक्ट किती आहे ती जेव्हा प्रोसिजर कंप्लीट होईल त्यावेळी मी सांगू शकेन। सध्या जी आम्ही फिर्याद दाखल केली आहे ती 13 कोटीच्या आसपासची होती आणि आजपर्यंत जे फॉर्म संध्याकाळपर्यंत आलेत ते साधारण अजून 5 कोटींचे रुपयांचे फॉर्म्स आलेले आहेत। जसं लोकांना कळेल तसे लोक त्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशन इथे जे सेल उघडण्यात आलेले तिथे येऊन ते फॉर्म भरतील तर ती डेली फिगर वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणी कोणाला अटक केली आहे का? मुख्य आरोपी कोण आहे? आम्ही सध्या 3 जणांना अटक केलेली आहे आणि ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।